सकाळच्या नाश्त्यामध्ये या 5 पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी आयुष्य जगा, अगदी आयुष्यभर. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देत असतो. सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मात्र अनेक जण वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी सकाळचा नाश्ता टाळतात. तुम्ही पण असे करत असाल तर आपण अनेक मोठ्या आजारांना निमंत्रणच देत आहात. कारण सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतो. त्यामध्येही तुम्ही काही पदार्थांचे नाश्त्यामध्ये सेवन केले तर थकवा आणि कमजोरी तुम्हाला कधीच येणार नाही. पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे देखील आपल्याला ठाऊक नसेल. तज्ज्ञांच्या मते शेंगदाण्यात 25% अधिक प्रथिने असतात. तज्ज्ञांच्या मते 250 ग्रॅम शेंगदाण्यात जितके प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात तितकेच 250 ग्रॅम मांसात सुद्धा सापडत नाहीत. त्याचवेळी एक अंड आणि दुधातील प्रथिने आपल्याला काही शेंगदाणे देऊ शकतात. जर एखादी व्यक्ती नियमितपणे शेंगदाणे खात असेल तर त्यांच्या शरीराला आवश्यक दूध, बदाम आणि तूप यांचे पोषण मिळते. यामुळे आपण सकाळी नाश्त्यामध्ये दररोज शेंगदाणे खाल्ले पाहिजेत. दुसरा पदार्थ आहे अंडी. नाश्त्यामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात, ज्यामुळे त्वचा बऱ्याच काळापर्यंत तजेलदार राहते. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळते, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानले जातात. अंड्यामध्ये कॅलरीज, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B5, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन B6 यासारखे पोषक तत्व सुद्धा असतात. तिसरा पदार्थ आहे मोसंबी, संत्री. मोसंबी आणि संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणामध्ये आढळते, जे शरीरात प्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते. म्हणून मोसंबीचे खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डॉक्टर रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबी खाण्याचा सल्ला देखील देतात. मोसंबीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्या दूर होते, कारण ते शरीर डिटॉक्सिफाय करते आणि मोसंबी खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते. यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये मोसंबी, संत्री यांचं सेवन केलं पाहिजे. नंबर 4, कोमट पाणी. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल. हिवाळा असो किंवा उन्हाळा, शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लिटर ते 3 लिटर पाणी प्यायलंच पाहिजे. कोमट पाण्यात मध मिक्स करून पिल्यानं तुमची पचनक्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच डिहायड्रेशन देखील टाळता येते. कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्तीही बळकट होते. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल तर आपण नक्कीच गरम पाण्याचे अर्थातच कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे. 5वा पदार्थ आहे बदाम. बदामांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोकाही वाढत नाही. या व्यतिरिक्त बदाम आपल्या शरीराची चयापचय टिकवतात, जी आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामाचा समावेश करून आपण टाईप 2 मधुमेहाचा धोका सुद्धा टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर्स, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणूनच नाश्त्यामध्ये हे पदार्थ आपण समाविष्ट जर केले तर अगदी अनेक असंख्य अशा आजारांना तुम्ही कायमचे दूर ठेवाल आणि तुम्ही निरोगी आयुष्य जगाल. धन्यवाद.